असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. मुंबई महानगरपालिकेचा 2026-27 या आर्थिक वर्षासाठी 80,952 कोटी रुपये आकारमानाचा अर्थसंकल्प मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी आज सादर केला. गेल्या वर्षीच्या 74,427 कोटी अर्थसंकल्पाच्या तुलनेत यंदाच्या अर्थसंकल्पात सुमारे 8.9% वाढ झाली आहे. या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधा आणि विकास प्रकल्पांसाठी सुमारे 60% रक्कम म्हणजेच 48,164 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. रस्त्यांच्या सिमेंट काँक्रिटीकरणासाठी 5,520 कोटी, तसंच कोस्टल रोड उत्तर प्रकल्पासाठी 4,000 कोटी, त्याचप्रमाणे गोरेगाव मुलुंड लिंक रोड प्रकल्पासाठी 2,650 कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात केली आहे. शिक्षण विभागासाठी 4,248 कोटींची तरतूद करण्यात आली असून मागच्या अर्थसंकल्पाच्या तुलनेत या सुमारे 7.5% वाढ झाली आहे. आरोग्य सेवांच्या बळकटीकरणासाठी 7,400 कोटींहून अधिकची तरतूद अर्थसंकल्पात केली आहे. बेस्ट उपक्रमाला आर्थिक मदतीसाठी 1,000 कोटींचं अनुदान जाहीर करण्यात आलं असून मुंबईच्या हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी 160 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. पुणे शहरातील वाढत्या